नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आताच आपण सीसीटीव्ही मध्ये जे फुटेज पाहिलं त्यानुसार आपल्याला लक्षात आलं असेल की चोरट्यांनी कशी शक्कल लढवली आणि महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे ओढून नेले, ओरबाडले। होय, नाशिकमध्ये दिवसेंदिवस मंगळसूत्र चोरीच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतंय। हा संपूर्ण प्रकार घडलाय शहरातील रामवाडी परिसरात। रामवाडीमध्ये आदर्श नगर आहे आणि 2 दिवसापूर्वी एका महिलेच्या अंगावरील मंगळसूत्र खेचून नेल्याचं, स्नॅच केल्याचं आपण यामध्ये बघू शकतोय। हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालाय। आपण बघतोय नंदिनी नायक या आदर्श नगर भागात राहतात। एका रुग्णालयात त्या रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत आहेत। नंदिनी नायक या आदर्शनगर भागातील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत आहेत। कामावरून त्या घरी आल्यानंतर त्यांनी घरात डबा आणि पिशवी ठेवली आणि त्या घराच्या बाहेर उभ्या होत्या। त्यावेळी 2 संशयितांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करत तेथे थांबले आणि त्यांच्याकडे पाणी मागितलं। यावेळी या महिलेने घरातून 2 ग्लास पाणी त्यांना आणून दिले। पाणी पिल्यानंतर या दोघांपैकी एका संशयिताने नायक यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले। नायक यांनी प्रतिकार केला, पण संशयितांनी बळजबरीने धक्काबुक्की करत मंगळसूत्राचा अर्धा भाग हा ओरबाडून नेला, खेचून नेला। संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली, आपण बघू शकताय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करतायत। नायक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या पथकाद्वारे संशयितांचा शोध घेतला जातोय। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। घराबाहेर पडताना नेहमी काळजी घेण्याच्या देखील सूचना दिल्या। कोणत्याही संशयित हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी असं आवाहन देखील पोलिसांनी केलंय। नाशिकमध्ये घडलेल्या अशा घटनांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन देखील नाशिक पोलिसांकडून करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।